33व्या ऑलिम्पिक कुंभमेळ्यासाठी पॅरिस सज्ज झालेला आहे आणि TV9 मराठीची टीम पॅरिस ऑलिम्पिक नगरीत दाखल झालेली आहे। आजपासून ऑलिम्पिकला सुरुवात होणार आहे आणि थेट पॅरिसमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय दुधाणे यांनी। पाहूया। TV9 ची टीम आता पॅरिसमध्ये उभी आहे आणि ह्याच पॅरिस नगरीत 33वा ऑलिम्पिकचा कुंभमेळा लागणार आहे। आज ऑलिम्पिकचं नेत्रदीपक अद्भुत असा उद्घाटन सोहळा आहे। ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच ऑलिम्पिकचं उद्घाटन हे स्टेडियम बाहेर होतंय, कारण की मोठी परंपरा आहे ऑलिम्पिकला। 100-125 वर्षांनंतर असं प्रथमच घडतंय की ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा स्टेडियमच्या बाहेर होतोय। ह्या उद्घाटन सोहळ्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जवळजवळ 54 देशांचे जे सहभागी देश आहे त्यांची जी पथसंचलन होणार आहे ते म्हणजे सी नदीच्या बोटीतून होणार आहे, जहाजातून होणार आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या ऑलिम्पिकमध्ये भारताचे 117 खेळाडू सहभागी झालेले आहेत आणि त्यातील फक्त 68 खेळाडू ह्या बोटीत त्यांना बसायची या सोहळ्यात सहभागी संधी मिळाली आहे। इतिहासातील सगळ्यात मोठा प्रेक्षक क्षमता असणारा ज्यांनी ऑलिम्पिक डोळ्यांनी अनुभवलंय तो सोहळा होण्यास काही तास शिल्लक आहे। महाराष्ट्राचे पण ह्या ऑलिम्पिकमध्ये 6 खेळाडू सहभागी आहे। पण सगळ्यांची आता उत्कंठ नजर आहेत, ऑलिम्पिकचा बिगुल वाजणार आहे आणि उद्यापासून कोण जिंकणार ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक ह्याचा फैसला होणार आहे। TV9 मराठीसाठी संजय दुधाणे, पॅरिस ऑलिम्पिक, फ्रान्स।